सुरुवातीला आपण पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे दिल्लीमधून उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातली। इंडिया आघाडीच्या दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे गेलेले होते आणि या बैठकीमध्ये त्यांना शेवटच्या रांगेमध्ये स्थान देण्यात आलं। कमल हसन यांच्या सुद्धा मागच्या रांगेमध्ये उद्धव ठाकरे यांना जागा देण्यात आली आणि त्यामुळे आता या संदर्भात चर्चा सुरू झालेली आहे। तो फोटो व्हायरल झाला आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी हल्लाबोल केलेला आहे। भाजपने तर सोशल मीडियावरून पोस्ट करत उद्धव ठाकरे यांना डिवचलेलं आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे राज्य महिला आयोगासंदर्भातली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि प्रांजल खेवलकरांसंदर्भात एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। पुणे रेव पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आहेत असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे या संदर्भातली माहिती सुद्धा आपण या बातमीपत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तिसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे महादेवी हत्तीणी संदर्भातली। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुंबईमध्ये आज महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये नांदेडी मठ, वनतारा आणि सरकारची ही बैठक होणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणाऱ्या पुनर्विचार याचिकेसंदर्भात सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे।